नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री समिती अंतर्गत नाफेड सोयाबीन नोंदणीला सुरुवात झाली असून नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती। मात्र खरेदी विक्री समितीचा शेतकऱ्यांप्रती असलेला बेदर्दी कारभार शेतकऱ्यांना अनुभवायला मिळाला। नोंदणीसाठी शेतकरी रांगेत उभे असताना दुसरीकडे समितीतील संचालक मंडळांचा नोंदणी प्रक्रियेत हस्तक्षेप पाहायला मिळाला। केंद्रावर शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती। सकाळी 11 वाजता नोंदणी सुरू होणार असल्याने आदल्या रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी केली होती। शेतकऱ्यांनी रात्री ठेवलेल्या रजिस्टरनुसार अनुक्रमांकाने नाव पुकारले जाईल असे वाटले होते, पण तसे झाले नाही। यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडून धावपळ झाली। सहकार क्षेत्रात अशी शेतकऱ्यांची फजिती होईल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींबाबत खरेदी विक्री समिती आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज नांदगाव खंडेश्वर तालुका खरेदी विक्री समिती अर्थात 31 ऑक्टोबर रोजी नाफेड अंतर्गत सोयाबीन नोंदणीसाठी आजपासून सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली, पण समितीचं कुठेही या ठिकाणी नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। काल समितीची या ठिकाणी बैठक झाली। आज त्यांना माहीत होतं की या ठिकाणी शेतकऱ्यांची नोंदणीसाठी मोठी गर्दी होणार आहे, पण हे समिती कुठं बेदर्दी दिसली। कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, बॅरिकेडेड नाही, प्रशासनाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही। या ठिकाणी मोठं संचालक मंडळ आहे। या संचालक मंडळामध्ये माननीय विद्यमान आमदार यांचे अध्यक्ष आहेत, तसेच आपल्या विभागातील सहकार नेते म्हणणारे अभिजित पाटील हेही या ठिकाणी आहेत। यांचेही संचालक मंडळ या ठिकाणी आहे, परंतु नोंदणी करताना संचालक मंडळाचा मोठा हस्तक्षेप दिसला। कास्तकारांना यांनी वालीत टाकलं, कारण की त्यांचा मोठ्या प्रमाणात नंबर लावताना हस्तक्षेप आम्हाला आढळला। खरं तर या सर्व विषयाकडे माननीय अभिजित पाटील ढेपे यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि पुढे अशी घटना कुठली होऊ नये याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।